लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. पंढरपूरला जाणार आहात? आधी ही बातमी पहाच. शिंदखेडा आगाराची विठ्ठल भक्तांसाठी खास सुविधा. आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिंदखेडा आगारानं विशेष बस सेवेचं नियोजन केलंय. भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जादा एसटी बसेस सोडण्यात येणार असून यात्रेच्या काळात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षी शिंदखेडा तालुका आणि परिसरातील हजारो भाविक आषाढी वारीसाठी पंढरपूरला जात असतात. यंदाही मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन आगार प्रशासनानं विशेष नियोजन केलंय. यामुळे यात्रेकरूंना वेळेत आणि सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी अतिरिक्त बस फेऱ्यांचं नियोजन करण्यात आले. या वर्षीची सर्वात महत्त्वाची सुविधा म्हणजे ग्रुप बुकिंग. एखाद्या गावातील, भजनी मंडळातील किंवा संस्थेतील 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित नोंदणी केल्यास त्यांच्या गावातूनच थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे दर्शनानंतर ही बस भाविकांना पुन्हा त्यांच्या गावापर्यंत सुरक्षित पोहोचवणार आहे. त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांची व्यवस्था करण्याची गरज भासणार नाही. या विशेष बस सेवेत शासनाच्या विविध प्रवासी सवलतीही लागू राहणार आहेत. महिला सन्मान योजना अंतर्गत महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलत मिळणार आहे. तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अंतर्गत 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार असून 65 ते 75 वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना 50% भाडे सवलत दिली जाणार आहे. यात्रेच्या काळात आणखी खाजगी वाहनांमधील गर्दी, वाहतूक कोंडी आणि अवाजवी भाडेवाढ टाळण्यासाठी भाविकांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह बस सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन शिंदखेडा आगार प्रशासनानं केलं आहे. आगार व्यवस्थापक योगेश्वर शिवदे यांनी सांगितले की भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रुप बुकिंगची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि नियोजनपूर्वक प्रवास करावा असंही त्यांनी नमूद केलंय. ग्रुप बुकिंग किंवा अधिक माहितीसाठी भाविकांनी शिंदखेडा बस स्थानकाच्या चौकशी कक्षाशी किंवा आगार प्रशासनाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.